नमस्कार. आज आपण जात आहोत याम्फ्रोज, टॉप ऑफ युरोप या शिखरावरती. आम्ही जाताना वातावरण थंड होतं. हलकी हलकी बर्फवृष्टी होत होती आणि ट्रेन हळूहळू पुढे सरकत होती. ही ट्रेन खूप खास आहे कारण ही 1912 साली पूर्ण झाली आणि त्या काळी इतक्या उंचीवरती रेल बांधणं आणि ट्रेन इतक्या उंचीवरती नेणं हे खरंच अशक्य वाटण्यासारखी गोष्ट होती. या रेल्वे मार्गाची कल्पना ॲडॉल्फ गायर झिलर या स्विस उद्योगपतीने 1893 साली मांडली. त्यावेळी ही कल्पना लोकांना अशक्य वाटत होती कारण शिखराची उंची 3000 मीटरपेक्षा जास्त आहे. या प्रकल्पाचं काम 1896 साली सुरू झालं. सर्वात मोठं आव्हान होतं ते आयगर आणि मॉनच्या पर्वतांच्या आतून बोगदा खोदणं. त्या काळात आत्ताच्यासारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती. हातोडे, छन्नी आणि स्फोटांच्या साहाय्याने डोंगर फोडला जात होता. या मार्गाचा मोठा भाग डोंगराच्या आतून जातो. त्यापैकी सुमारे 7 किलोमीटर लांबीचा बोगदा कातळ खडकातून आणि बर्फातून जातो. यासाठी दिवसरात्र काम सुरू होतं, पण थंडी, बर्फ आणि ऑक्सिजनची कमतरता हे खूप मोठे अडथळे होते. हिमस्खलन कोसळणे, स्फोटामधील अपघात आणि अत्यंत थंड हवामान यामुळे अनेक कामगारांना आपले प्राण गमवावे लागले. आजही याम्फ्रोज स्टेशनमध्ये त्या कामगारांची नावं आणि त्यांची आठवण जतन करून ठेवली आहे. ही रेल्वे रॅक रेल्वे सिस्टीमवर चालते, म्हणजेच रेल्वे रुळांच्या मधोमध एक दातेरी रेल असते, ज्यामुळे ट्रेन तीव्र चढावरही सुरक्षितपणे जाऊ शकते. ही ट्रेन सुरुवातीपासूनच विद्युत ऊर्जेवर चालते. 1912 साली ही रेल्वे लाईन पूर्ण झाली. त्यावेळच्या काही मोजक्याच उंचीवरील स्टेशनपैकी हेही एक आहे आणि ते आजही जगप्रसिद्ध आहे. येथेच पुढे उंचावरती स्पिंक्स ऑब्झर्वेटरी हे संशोधन केंद्र आहे. हे समुद्रसपाटीपासून 3751 मीटर उंचीवरती स्थित आहे आणि हे केंद्र 1937 साली सुरू झालं. इथं उंचीवरती हवा अत्यंत स्वच्छ, प्रदूषण कमी आणि वातावरण स्थिर असतं, जे संशोधनासाठी आदर्श मानलं जातं. इथं मागील 100 वर्षापासून संकलित केलेला डेटा अजूनही आहे. इथे जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, ग्लेशियरचे वितळण्याचा दर, शिवाय हवेतले सूक्ष्मकण, प्रदूषण आणि UV रेज, ओझोन थराची जाडी याचाही अभ्यास होतो. पुढे जाऊन इथं आईस म्युझियम आहे, ज्यामध्ये बर्फातून बनवलेली सुंदर शिल्प आहेत, जी खूप बारकाईनं आणि मेहनतीनं तयार केली आहेत. मित्रांनो, इथं अजून एक खास गोष्ट आहे. या आईस म्युझियममध्ये जगभरातील प्रसिद्ध खेळाडूंचे फोटो लावलेले आहेत, जे याम्फ्रोजला भेट देऊन गेलेले आहेत. आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे इथे कपिल देव आणि नीरज चोप्रा यांचेही फोटो पाहायला मिळतात. आता आम्ही याम्फ्रोज शिखरावरून केबल कारने खाली उतरत आहोत, ग्रिंडलवॉल्ड या गावात. केबल कारमधून खाली पाहिलं की उंच उंच पर्वत, खोल दऱ्या आणि ढगांमधून वाट काढत जाणारा सुंदर रस्ता दिसतो. कुठेतरी बर्फ वितळून जमिनीवरून वाहणारा छोटा झरा दिसतो, तर कुठे हिरवळीवर वसलेली छोटी छोटी घरं दिसतात. एकंदरीत याम्फ्रोजचा हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहणार आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि शिवाय यामधील तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.